हाय हॅलो नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण सिल्क थ्रेडच्या धाग्यापासून पानं कसे भरायचे ते बघणार आहोत। तर आपण आरी वर्कच्या जी सुई असते तिचा वापर करूनही आपण डिझाईन शिकलेलो आहे पानांची, की पान कसं भरायचं। तर हे जे आहे हे आपण साधा सुई दोऱ्याचा वापर करून आपण हे पान भरणार आहे। ज्यावेळेस खूप छोटं पान असेल ना तर त्यावेळेस आपण सुई दोऱ्याचा वापर करून सुद्धा डिझाईन भरू शकतो। तर हे बघा, या पद्धतीने पहिले मिडलला सुईवर काढून घ्यायची आणि मग एकदा आपण तिकडनं टाका घ्यायचा तर दुसरा टाका आपण इकडनं घ्यायचा। म्हणजे काय होतं, मध्यभागी जी आहे ना पानाला डिझाईन पण खूप सुंदर येते आणि पूर्ण लुक बघा व्यवस्थित दिसतं पानाचं। म्हणजे पान आहे ना मिडलला छान असतं, त्याला आपल्याला दुसऱ्या कलरच्या धाग्याने जरी आपण एक लाईन करायची म्हटलं तर नंतर करू शकतो। तर त्यामुळे मिडलला आहे ना पान व्यवस्थित असं पानाला एक रेख निर्माण होते। तर बघा आपण इकडनं सुई टाकली की हे बघा, आपण खालून जर सुई टाकली तर वरतून इकडनं म्हणजे उजव्या हाताला एकदा आणि डाव्या हाताला एकदा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पान तयार करून घ्यायचं आहे। बघा आता आपण इथून याला या पद्धतीने आपल्याला जर समजा सिल्क थ्रेडची डिझाईन असेल तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन भरून घ्यावी लागते। हे बघा, जसं सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करून आपण आता डिझाईन घेतलेले आहेत ना, तर अशाच पद्धतीने साध्या रिलीचा वापर करून पण खूप सुंदर अशा डिझाईन आहे, ज्या की आपल्याला प्लेन जे आपण समजा पंजाबी ड्रेस वगैरे असला, प्लाझो पॅन्ट असली किंवा लॉंग स्लीव्ज असल्या आपल्या 3/4 स्लीव्ज वगैरे, तर याच्यावर टाकता येईल। आणि आपले पेन्सिलचे पण काही असे फुलं आहेत, खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आपण शिकवणार आहे। पण थोडंसं आता गौरी गणपतीचे सण आहेत तर त्यामुळे थोडा व्हिडिओनं म्हणजे असा 1 2 3 4 दिवस आड येत जाईल। कारण काय होतं, सणावाराच्या या दिवसांमध्ये माझ्याकडे पण गौरी गणपती असतात, तर त्यामुळे तो व्हिडिओ टाकण्यास थोडा विलंब होईल। तर थोडं समजून घ्या आणि आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये पण त्या डिझाईन शिकवण्याचा प्रयत्न करू, जे की मी तुम्हाला आता म्हटली की साध्या रीलपासून डिझाईन आहेत, ते पण क्राफ्ट खूप सुंदर दिसतं। आणि मॅट रंगोली वगैरे पण आपण घेऊया। आता भरपूर सण अजून यायचे बाकी आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर संक्रांत वगैरे पण आहे। तर त्या सणांना पण आपल्याला कामा येतील अशा मॅट रंगोली वगैरे आपण घेऊया। आता थोडंसं व्हिडिओ पण थोडा आता पण जरा उशिरा येत आहे, तर त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून माफी मागते। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करत चला। कमेंट फारच कमी येतात, तर
थोडंसं तुम्ही पण मला समजून घ्या, कारण व्हिडिओ ना कधी कधी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर कारण काय होतं, कधी कधी अचानकच घरातले काही कार्यक्रम निघतात, तर त्यामुळे व्हिडिओ ना रेग्युलर टाकणं होत नाही. पण मी तसा तर नक्कीच प्रयत्न करेल की तुम्हाला 1-2 दिवस आड तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण समजा आता हा व्हिडिओ पण खूप उशिरा येत आहे, त्याबद्दल पण मी तुमची माफी मागते, अगदी मनापासून माफी मागते. हे बघा, आपण आता हे पान जे आहे ना, हे वर्क केलेलं आहे. हा दोरा बघा खालचा आहे, तर असे खालचे दोरे येऊ द्यायचे नाही, कारण काय होतं, खालचा धागा जर वर आला ना तर परत प्रॉब्लेम जातो बघा. त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची वर्क करताना. आणि जिथे आपल्याला समजा आपलं पान जर असं आपल्याला वाटलं की आता इथे थोडंसं विरळ आहे, तर इथे आपण नंतर असं एक टाका मारू शकतो, त्याला काही एवढं प्रॉब्लेम येत नाही. पण सिल्क थ्रेडची जी डिझाईन असते ना, ती ज्यावेळेस आपण वर्कमध्ये वापरतो ना सिल्क थ्रेडचा धागा, तर खूप सुंदर डिझाईनला लुक येतं आणि पानं पण खूप सुंदर अशी दिसतात बघा. आता आपलं हे जे आहे हे डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण काय करायचं, याला आहे ना खालून गाठ मारून घ्यायची. आपण खालचा धागा वगैरे आपण कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं एक पान तयार झालेलं आहे. तर आपल्याला बघा दुसरं पण पान आता असंच करायचं आहे. आता अशाच पद्धतीने आपण इकडचं पान कंप्लीट करून घेऊया. हे बघा, सुरुवातीला मिडमधनं सुई वर काढायची आणि बघा बरोबर इथे घ्यायची. इथे घेतल्यानंतर परत सुई खाली टाकून द्यायची. त्याच्यानंतर याच्या बाजूने घ्यायची, मग परत इथे टाकायची. त्याच्यानंतर याला इकडनं घ्यायची आणि याला इथे टाकायची. खालचा धागा, हो हो, आता याला आपल्याला दोन्हीकडनं असंच करायचंय, इकडने एक टाका, इकडने एक टाका. तर या पद्धतीनेच आपण आता हे पूर्ण पान करून घेणार आहे. तर बघा, आपण दोन्ही पानं तयार केलेली आहे आणि आता बघा आपण हा धागा खालून वर घ्यायचा, मग याला असं, त्याच्यानंतर बघा इथे परत आपण असं उलट उलट स्टिच करत जायचं. असं केल्यानंतर आणि इथे बघा आता आपण धागा आहे ना खालून वर घेतलाय की इथे आपण याला
हे जे पान आहे ना, इथे आपण इथे दुसऱ्या कलरनी, याला येलो कलरनी वगैरे डिझाईन पण करू शकतो. त्याच्यानंतर बघा, ही डिझाईन आपण याला अशी करू शकतो. हे बघा, हे आहे ना असं, आणि त्याच्यानंतर इथे असं स्टिच केलं की याला इथे आपण हा धागा असा घेऊन टाकायचा. हे बघा, आता आपली डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपण एकदम सिंपल सुई धाग्याचा वापर करून ही डिझाईन पूर्ण केलेली आहे. ज्यावेळेस छोटे छोटे पानं असतात ना सिल्क थ्रेडच्या डिझाईनमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला अशा सुई दोऱ्याचाच वापर करून ही डिझाईन तयार करावी लागते. डिझाईन जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी.